आज रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना काही शहरातल्या कामांचा मी आढावा घेतला। त्याच्यामध्ये रत्नागिरी शहरासाठी, जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे अतिशय टुरिझमच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे 3D मल्टीमीडिया शो। तर तो 26 जानेवारीला त्याचं इनॉग्रेशन आणि लोकार्पण करण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला। शिवसृष्टीमध्ये देखील दुसरा पार्ट जो आपल्याला सुरू करायचा होता तो देखील आपण 26 जानेवारीला सुरू करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर जे आहे ते देखील 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल। आज आपण ज्या इमारतीमध्ये बसलोय त्या इमारतीची परिस्थिती बघता नवीन नगरपालिकेची इमारत जी पलीकडे आहे ती देखील 3 महिन्यामध्ये सुरू होईल। त्याच्या फर्निचरसाठी 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत, त्याचं देखील काम सुरू होईल। रत्नागिरी एसटी स्टँडचा जो विषय होता ते देखील मार्चमध्ये आम्ही लोकार्पण करणार आहोत, ते देखील काम जोरात सुरू आहे। प्राणी संग्रहालयाच्या कंपाऊंड वॉलचं काम पूर्णत्वाला जातंय। प्राणी संग्रहालयाचं ॲक्च्युअल काम देखील आता 15 दिवसामध्ये सुरू होईल। त्याच्यामुळे विविध रत्नागिरी शहरातली जी कामं आहेत त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीला जी आपण मंजुरी दिली होती 400 कोटीची, त्याची देखील वर्क ऑर्डर MIDCने दिलेली आहे, त्याची देखील कामं आता सुरू होतील। त्याच्यामुळे निवडणुकांसाठी काही फक्त आपण आश्वासनं किंवा वचनं दिलेली नव्हती। स्मार्ट सिटी आचारसंहितेच्या अगोदर जी आपण जाहीर केली होती त्याची कामं आता तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि ते देखील सुरू होतील। काल परवाच्या वर्तमानपत्रातनं किंवा सोशल मीडियावरनं मी बघितलं की आमचा मित्रपक्ष जो आहे त्या भाजपाचा काही प्रचंड मोठा गैरसमज झालेला आहे काही पदाधिकाऱ्यांचा, आणि सहकार नगरच्या टाकीवरनं काहीतरी आंदोलन होणार, टाकीवर चढून आंदोलन होणार असं पण मला कळलं। त्याची काही आवश्यकता नाही। ऑलरेडी 2.5 महिन्यापूर्वी त्या टाकीला 50 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। 2 ते 3 दिवसामध्ये ते काम होईल। तसंच काहीतरी कारवांच्या वाडीमध्ये आंदोलनाचा इशारा जोरदार, घाबरलो मी त्याच्यामुळे, असं दिलेलं आहे। पण त्याला देखील मला असं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं काम ते मंजूर झालेलं आहे, त्याचा देखील कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेला आहे। पावसामुळे ते काम थांबलं होतं, ते देखील काम सुरू होईल। माझी देखील आपल्या माध्यमातून माझ्या सन्माननीय मित्रपक्षातल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आता कुणी माना किंवा मानू नका, आमदार तर मीच झालेलो आहे, त्याच्यामुळं मला काही जर अडचणी असतील त्यांनी जर सांगितल्या किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून जर सांगितल्या तर मी तिथं पण जाईन। परंतु माहिती न घेता आंदोलनं करणं म्हणजे लोकांचा गैरसमज केल्यासारखं आहे। माझ्या काल तालुका प्रमुखांनी आणि शहर प्रमुखांनी याच्याबद्दलचा खुलासा केलेला आहे, परंतु आमदार म्हणून कोणाच्या मनामध्ये गैरसमज राहू नये यासाठी मी तो स्पष्टपणानं खुलासा करतोय। ग्रामीण भागामध्ये देखील जी काही कामं मंजूर झालेली आहेत त्याचा देखील आढावा मी आत्ता MIDC रेस्ट हाऊसला आढावा बैठकीमध्ये घेणार आहे। परंतु एक मात्र निश्चित आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर जी केलेली भूमिपूजनं आहेत, ज्या केलेल्या घोषणा आणि दिलेली अभिवचनं आहेत, ही तंतोतंत पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे आणि ही सगळी कामं 1 वर्षामध्ये पूर्ण होतील। जिल्हाधिकारी कार्यालय जे 100 कोटी रुपयाचं उभं राहतंय ते देखील मे-जूनपर्यंत पूर्ण होईल। जिल्हा परिषदेची इमारत देखील मे-जूनपर्यंत पूर्ण होईल। नव्यानं बांधण्यात आलेली पंचायत समितीची इमारत 2 महिन्यामध्ये सुरू होईल आणि 1 वर्षभराच्या आत रत्नागिरी शहरामध्ये आपल्याला प्रशासकीय सगळ्या इमारती अतिशय चांगल्या पद्धतीनं उभं राहिलेल्या आपल्याला दिसतील। STचं प्रशासकीय कार्यालय जे आहे ते आता जर जाऊन आपण बघितलं तर त्याचं काम देखील पूर्णत्वाला जातंय। STचं जे विश्रामगृह होतं त्याचं देखील काम युद्धपातळीवर सुरू आहे। रत्नागिरीचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी, क्रीडा संकुल जे MIDCमध्ये होतंय त्याला देखील पैसे मंजूर केले, ते देखील काम आता पूर्णत्वाला जातंय। त्याच्यामुळे सगळी कामं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि 1 वर्षामध्ये सगळीच्या सगळी कामं ही रत्नागिरीतली पूर्ण होतील। आजच्या बैठकीमध्ये परप्रांतीय हॉकर्सचा विषय खरोखरच ऐरणीवर आलेला आहे आणि मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की रत्नागिरी शहरातल्या मुख्य रस्त्यांना अडचण येणारे जे अनधिकृत हॉकर्स आहेत या संदर्भामध्ये प्रशासकीय निर्णय घेऊन त्यांनी नियमामध्ये कामकाज करावं या देखील सूचना दिलेल्या आहेत। आज अजून एक आत्ता जे नाचणकर साहेबांनी सांगितलं की नव्यानं आपण काय करतोय, तर आजच्या नगरपालिकेच्या आढावा बैठकीमध्ये एक हॉकर झोन तयार करायचा निर्णय मी घेतला, जेणेकरून त्याच ठिकाणी सगळे ती लोक असतील, शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही। आणि अजून एक महत्त्वाचा निर्णय जो मला घ्यावा लागला आणि तो आपल्या सगळ्यांच्या युवा पिढीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे परवा ज्यावेळी मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी पोलीस अधीक्षकांशी मी चर्चा केली, कलेक्टर सिंग यांच्याशी मी चर्चा केली आणि जे मला ब्रीफिंग झालं होतं की
अंमली पदार्थांचा काळा बाजार काही ठिकाणी जोरदार पद्धतीनं सुरू झाला आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये अशा काही ब्रीफिंगमधनं मला काही गोष्टी कळल्या. तर आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर मी बोलू शकत नव्हतो. परंतु स्ट्रिक्टली मी आदेश दिलेले आहेत, की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये जोरदार ही मोहीम हातामध्ये घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं युवा पिढीला बरबाद करण्याचं काम सुरू आहे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत. अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन देखील मी आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. नाही मॅडम, थांबलेलं नाही. आपण शहरातनं नाचना रोडला जर गेला तर तिकडे पण ते काम सुरू आहे. त्यामुळे थांबलेलं नाही, चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये. परंतु रत्नागिरीच्या बाबतीत अजून एक जो निर्णय मी घेतलाय ते देखील आपल्याला सांगितलं पाहिजे. ते माझ्याकडनं राहून गेलं. आज मी रत्नागिरीच्या कारागृहाला भेट दिली होती, कारण रत्नागिरीच्या कारागृहाच्या अपग्रेडेशनसाठी 9 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं जे मंजूर केले त्याचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे त्याचा आढावा घ्यायला मी गेलो होतो. आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे, की याच्यामध्ये आपण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीला जे सावरकरांचं स्मारक मानतो, ते आता 24 तास सावरकर प्रेमींना बघायला मिळणार आहे. त्याची वाट जी आहे ती पण आपण आता दुसरीकडनं चेंज करतोय आणि 24 तास स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक जे आहे, जी कोठडी आहे, ते आता सावरकर प्रेमींना बघण्यासाठी ठेवावी ह्या पद्धतीचा आजच मी निर्णय घेतलाय. त्याचं अपग्रेडेशन झाल्यानंतर ती 24 तास उघडी राहील. दुसरं, सावरकर ज्या घरामध्ये शिरगावला दामलेंच्या राहिलेले होते, त्या घराला देखील मी भेट दिली, कारण 100 वर्ष पूर्ण झाली सावरकरांना त्यांच्या घरामध्ये राहून. तर त्यांच्या घराला भेट दिल्यानंतर एक लक्षात आलं, की तिथं जाणारा जो एक रस्ता आहे तो थोडा अडचणीचा आहे. तर तो देखील रस्ता करण्याचा निर्णय आज मी तिथे गेल्यानंतर घेतलेला आहे. ह्या देखील 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या. नाही, नव्यानं दर दिवशी सकाळी तुम्ही हे प्रश्न सुरू करता. एका कुठच्या तरी व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेता आणि त्याच्यातनं हे प्रश्न सुरू होतात. परंतु मला असं वाटतं, की मी स्वतः दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये चर्चा काय झाल्या याचा खुलासा स्वतः रात्री 1:30 वाजता 2 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला. काल मी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, की याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली ती अमित शहा साहेबांना त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यामुळं आता मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घ्यायचा आहे तो नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी आणि नड्डा साहेबांनी घ्यायचा आहे. तो जो काही निर्णय घेतील त्याला आम्ही समर्थन करणार आहोत, शिवसेना, अशी आमची भूमिका आहे. आम्हाला किती जागा मंत्रिमंडळामध्ये पाहिजेत हे देखील अमित शहा साहेबांना, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावर सकारात्मक चर्चा होऊन नक्की मार्ग निघेल ही आम्हाला खात्री आहे आणि लवकरात लवकर सरकार स्थापन होईल हे देखील मला माहिती आहे. परंतु 2004 पासूनचा जर आपण आढावा घेतला तर 2004ला देखील 15 ते 20 दिवस सरकार स्थापन व्हायला लागले होते. 2009ला देखील लागले होते. 2014ला देखील लागले होते. 2019ला फारच लागले, 1.5 महिना लागला. तो का लागला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यावर कोण चर्चा करत नाही, त्याच्यावर कोण पत्रकार परिषद घेत नाही. मग सांगावं ना, 2019ला 36 दिवस जे लागले ते कशामुळे लागले? त्यावेळी सुद्धा शिवसेना भाजपची थम्पिंग मेजॉरिटी आलेली होती. त्यावेळी असं काय चित्र निर्माण झालं, की पूर्वीच्या लोकांना उबाठा घेऊन काँग्रेसबरोबर जाऊन बसावं लागलं. त्याच्यामुळं आज 5-6 दिवसच झालेले आहेत. जास्त वेळ लागणार नाही. या 2 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी निश्चित होतील आणि मंत्रिमंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय होईल. सर, तुम्ही आता उत्तर देताना एका प्रेस कॉन्फरन्सचा उल्लेख केला. अर्थात ती संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स सकाळच्या वेळेला होते आणि त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना असं म्हटलेलं आहे, की एकनाथ शिंदे यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन जे आहे ते बिघडलेलं आहे. मला असं वाटतं, की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं फार अयोग्य आहे. प्रत्येकाची वेळ येत असते, हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. एका माणसाला तुम्ही किती त्रास देणार आहात टीका करून, हा देखील एक प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिलेला आहे. आणि मला वाटतं, की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही मतं दिलीत. संजय राऊत साहेबांना आम्ही मतं दिलेली आहोत. आम्ही कुठेही गद्दारी केलेली नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांवर कायमस्वरूपी वाईट भाषेमध्ये बोलत असताना त्यांची प्रतिमा अजिबात कमी होत नाही. त्यांची प्रतिमा उलट मोठी होते. कशा पद्धतीने एका सर्वसामान्य माणसाला त्रास दिला जातोय रोज सकाळी उठून, हे महाराष्ट्र बघतोय. मला असं वाटतं, की जनतेने दिलेला जो कौल आहे, ह्यांना जे घरी बसवलेलं आहे, त्याचं आत्मचिंतन त्यांनी पहिलं केलं पाहिजे. अंबादास दानवेंनी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, की काँग्रेसबरोबर आल्यानंतर अडचण निर्माण होऊ शकते, म्हणून आम्हाला स्वबळावर उभाटायला लढलं पाहिजे. त्याचं उत्तर द्या ना. एकतर्फी एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करणं, मला असं वाटतं, की महाराष्ट्रातली जनतेनं याचं उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील जर शिवसैनिक आक्रमक झाले तर त्याचं उत्तर देऊ शकतात. पण सर, स्वबळाचा नाराचा उल्लेख जो तुम्ही केला, ती जर उबाटाने जर का स्टेप घेतली किंवा तो जो काही निर्णय चालला, जी काही त्यांची चर्चा खलबत सुरू आहे, त्याच्यावर तुमच्या कॉमेंट्स काय असणार आहेत? कारण की तुम्ही
कधी काळी अगदी या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये एक संघ शिवसेनेमध्ये देखील तेवढेच सहभागी असायचा. तर माझी कॉमेंट्स काहीच नसणार, कारण ज्या लोकांना एकतर्फी फक्त एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची आहे, त्यांचं खच्चीकरण करायचं, त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही काय बोलायचं. म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जशी टिंगलटवाळी व्हायची तशा पद्धतीनं आता हे करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व संपवलंय महाराष्ट्रातल्या जनतेनं, हे मला पूर्ण माहिती आहे. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधींनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतायत. त्याच्यामुळे त्यांची आयडिओलॉजी काय आहे हे देखील महाराष्ट्राला कळलेलं आहे. आणि म्हणून सारखं सारखं एकनाथ शिंदे साहेबांना त्रास देणं आणि त्यांची बदनामी करणं याचा बदला महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला आहे. तर एक शेवटचा प्रश्न घेतो. शरद पवार असं म्हणाले की निवडणुकीमध्ये सत्ता आणि पैसा याचा कुठेतरी वापर झाला आणि त्यामध्ये जनतेनं आता कुठेतरी उठाव करण्याची गरज आहे. ही शरद पवार साहेबांची कमेंट आहे. आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला असं घडलं की जवळपास 22 आमदार जे पराभूत झाले त्यांनी तगडी फी भरून जी रिचेकिंग म्हणतो मतदानाची त्याची मागणी केली. तर दोघांची फक्त उत्तर नाही, आम्ही घाबरतच नाही ना. आम्ही जर घाबरलो असतो तर ते जे म्हणतात की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मॅनेज केलं, तर हे 45,000 रुपये जे भरले जातात रॅन्डम तुमचं EVM चेक करण्यासाठी, तिथं आम्हाला आक्षेप आला असता, आम्ही काहीतरी आक्षेप घेतला असता. आम्ही म्हणतो तपासाच, आणि कोण कुठनं अमेरिकेतनं लंडनमधनं शास्त्रज्ञ असतील ते आणा, तुमच्यातले कोण शास्त्रज्ञ झाले असतील त्यांना तपासायला सांगा, आम्हाला कसली भीती नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पैशाचा वापर झाला हे झाला ह्याच्यावर मला अजिबात कमेंट्स करायच्या नाहीत. परंतु जनतेनं कशा पद्धतीनं नाकारलंय, पैशाचा वापर झाला म्हणून जर कोण सांगत असेल तर मतदारांवर हा आक्षेप आहे. हा मतदारांवर आक्षेप आहे, लोकशाहीतला फार मोठा आक्षेप आहे. त्याचा जो काय बदला घ्यायचा तो मतदानातनं पुन्हा एकदा घेतील मतदार. पण पैसे वाटले याचा अर्थ मतदारांवर आक्षेप आपण घेतोय, याची देखील जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. त्याच्यामुळे जो निकाल लागलाय त्याच्यामुळे सगळेच सैरभैर झालेले आहेत. आणि म्हणून एक कलमी कार्यक्रम महायुतीच्या नेत्यांना बदनाम करणं, महायुतीच्या सहकाऱ्यांना बदनाम करणं एवढाच उरलेला आहे. चर्चेसाठी जर बोलवलेलं असेल तर त्याच्यामध्ये चर्चा होईल. निवडणूक आयोगाने त्यांना सगळी सिस्टीम सांगावी, कशा पद्धतीनं मतमोजणी होते. कारण आपण जर अभ्यास केला तर नांदेडची जी खासदारकीची जागा आहे ती निवडून आली काँग्रेसची, तिथं EVM वर आक्षेप कोणाचा नाही. आम्ही जिथं निवडून आलोय तिथं EVM वर आक्षेप आहे. त्याच्यामुळे EVM वर आक्षेप ज्यांचा आहे त्याचा खुलासा त्याच्यावर निवडणूक आयोग नक्की करेल आणि त्याच्यासाठीच कदाचित 3 तारखेला त्यांना बोलावलं असेल. कायम तो काँग्रेसचा प्रश्न आहे ना. नाना पटोले साहेब माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, पण नाना पटोले जसं तिथं कायम राहिले तिथं आमदारकीवर देखील कायम राहताना त्यांना फार झटापट करावी लागली. पोस्टल मतामध्ये ते निवडून आले. माझी त्यांना मित्र म्हणून विनंती आहे की ज्या पद्धतीनं ते एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी त्यांचे जे सहकारी करतायत त्यांना कुठंतरी त्यांनी आवार घातला पाहिजे. आणि जे मतदान महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांच्या पारड्यात टाकलंय ते एवढं कमी का टाकलं ह्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे ना. त्याच्यामुळे ते जर कंटिन्यू राहिले असं तुमचं मत आहे, काँग्रेसने त्यांना कंटिन्यू ठेवलेलं आहे, तर त्यांना शुभेच्छा आहेत. परत आम्हाला चांगले दिवस येतील याची खात्री आहे. तुमच्या अंदाजानुसार सत्ता स्थापन किती दिवसात होईल नजीकच्या? मला असं वाटतं की सत्ता स्थापन होण्याचा कुठच्याही मार्गामध्ये अडसर कोणाचंच नाही. हे स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्लीमधून देखील जाहीर केलेलं होतं. त्याच्यामुळे या 2 ते 3 दिवसामध्ये सत्ता स्थापन व्हायला काही हरकत नाही. परंतु याच्यातली एक महत्त्वाची तांत्रिक बाब जी आहे ती म्हणजे भाजपाचे गटनेते जे नेमायचे आहेत त्याच्यासाठी त्यांच्या विधिमंडळाच्या आमदारांची बैठक होणं अजून बाकी आहे. त्यांचे निरीक्षक येणं बाकी आहे. आणि ते निरीक्षक आल्यानंतर नेता नेमल्यानंतर तात्काळ मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन केलं जाईल. सर 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा आझाद मैदानात करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली म्हणूनची चर्चाही आहे आणि त्याच्या बातम्याही. मी आजच सकाळी आझाद मैदानाच्या जवळनं आलो, पण असं कुठं काही तयारी बिरी मला बघायला मिळाली नाही. पण तसं आझाद मैदानात करायचं ठरलं तर एका दिवसात तयारी करू. रिफायनरी पुन्हा नाणारमध्ये व्हावा अशी मागणी विले प्रकल्प समितीने केली, त्याबद्दल तुमच्यापर्यंत काय असेल? हे नाणारमध्ये आता होणारच नाही ना. ती मागणी आता त्यांनी केली आहे परत तिथल्या ग्रामस्थांनी, त्यामुळे तो विषय म्हणजे बारसू ना, नाही ना, नाणार गावातच नाही, नाणारमध्ये रिफायनरी होणार नाही हे ऑलरेडी आता फायनल झालेलं आहे. विषय राहिलाय बारसूचा. तो देखील मी अनेक वेळा सांगितलं की बारसूला रिफायनरी करण्याचा शासनाचा मानस अजिबात नव्हता. माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे केंद्र शासनाला पत्र लिहिलं की बारसूची 13,000 एकर जागा
ही रिफायनरीसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यावर बेरोजगारी दूर होण्यासाठी प्रकल्प जर आपण आणला तर तो क्रांतिकारी प्रकल्प कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठरू शकतो. त्याच्यामुळं पुन्हा एकदा बारसू हे पुढं आलेलं आहे. पण बारसूच्या संदर्भातली भूमिका परवा देखील मी मांडली की तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांना जे आवश्यक आहे ते करून दिलं जाईल. सर पण आंध्र प्रदेशमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार अशी चर्चा आहे. त्याच्या म्हणजे भाजपच्या लोकांनी मागणी पण केली होती. प्रमोद जठारांनी सांगितलं की आपल्याकडे होण्याची शक्यता आहे पण लोकांचं मत हवंय. नाही, मला याच्यावर ते एक बोलले ना की होण्याची शक्यता आहे पण लोकांचं मत पाहिजे. मग जठार साहेबांना माझी विनंती आहे की लोकांचं मत तसं त्यांनी बनवावं. तसं जर लोकांचं मत बनलं तर रिफायनरी करायला काहीच अडचण नाही. पण लोकांचं मत नाही आहे, विरोध आहे, म्हणून ह्या सगळ्या प्रक्रिया होत आहेत. त्याच्यामुळे जठार साहेबांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी तिथं जाऊन तो प्रकल्प आणण्यासाठी जर लोकांचं मतपरिवर्तन केलं तर सरकार त्यांच्यासोबत राहील. तर यालाच एक प्रश्न, स्टरलाईटची जागा आपल्याकडे आता एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे. ते काही दूर घेणार वगैरे नाही, जाहीर केलं नव्हतं. VIT नावाचा सेमीकंडक्टरचा 30,000 मुलामुलींना रोजगार देणारा प्रकल्प हा चंपक मैदानामध्ये स्टरलाईटच्या जागेवर आलेला आहे. त्यांना जागा हँडओव्हर करायची प्रक्रिया सुरू आहे. तरी देखील त्यांनी त्यांचं काम साईड बाय साईड सुरू केलं आहे. 8 दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रामध्ये 500 मुलांना नोकरी देण्याचा ते देखील त्यांनी काढलेला आहे. त्याच्यामुळे प्रोसेस सुरू आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी या ठिकाणी एकनाथ शिंदेनी नकार दिलाय. आता पुढची त्यांची भूमिका काय असेल? हे कधीची बातमी आहे? नाही, याच्यामध्ये काल मी पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारच्या प्रोसेसमध्ये राहावं, सरकारमध्ये मोठ्या पदावर असावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि ती इच्छा मी असेन, आमचे सर्व सहकारी असतील आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे बोलून दाखवलेली आहे. परंतु या सगळ्याचे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. एकनाथ शिंदे साहेब आमच्या मागणीला मान देतील याची मला पूर्ण खात्री आहे.